सीएम न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची जोरदार तयारी आता सुरू आहे। तसेच शिवसेना देखील यामध्ये काही पाठीमागे नाहीये। शिवसेना देखील यामध्ये जोरदार तयारी करताना दिसतेय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजयजी मोरे हे आता आपल्या सोबत येतात। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की नक्की कशा पद्धतीची तयारी आज ते करतायत। महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लोकसभा निवडणूक या महाराष्ट्रामध्ये लढलो आणि चांगल्या प्रकारे जिंकलो। विरोधकांना चांगल्या प्रकारे आम्ही चितपट करू शकलो आणि त्याच अनुषंगाने माननीय उद्धव साहेब ठाकरे असतील, शरद पवार साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील यांनी काल पत्रकार परिषद घेतली। त्यामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीला आम्हाला सामोरं जायचंय। परंतु शिवसेना जरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्र लढत असलो तरी पण आमच्या सहकार्यांना मदत व्हावी म्हणून आम्ही 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या पक्षाची बांधणी, संघटनात्मक बांधणी त्याच्यावर आम्ही भर दिलेला आहे। त्यात पुणे शहरही आघाडीवर आहे। कालच मुंबई येथे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई शिवसेना भवनमध्ये पार पडली। त्यात सर्व आमचे शिवसेनेचे वरिष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं। पुण्यातल्या आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपापला मतदारसंघ कसा शिवसेनेकडे राहील, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला लढायचंय, पण माझा इथून मागच्या माझ्या पक्षाचा, माझ्या मतदारसंघाचा इतिहास जो काही आहे, या ठिकाणी आमदार शिवसेनेचे किती वेळा निवडून आले आणि आत्ताची परिस्थिती काय आहे, आगामी काळामध्ये शिवसेना कोणत्या कोणत्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढू इच्छिते आणि ते मतदारसंघ आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून कसे काबीज करू या विषयाची कारणी-मीमांसा आणि सर्व चर्चा पार पडली। अतिशय चांगल्या वातावरणामध्ये पार पडली। जास्तीत जास्त मतदारसंघ महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेकडे कशी येतील याची तयारी आम्ही या ठिकाणी करताना आम्ही सर्व पदाधिकारी एकत्रितरित्या मुंबईला जाऊन सर्व आम्ही ही माहिती आमच्या वरिष्ठांना दिलेली आहे। पुणे लोकसभेमध्ये जरी 6 विधानसभा मतदारसंघ येत असतील तरी पुणे शहरामध्ये शिरूर लोकसभेतला हडपसर विधानसभा असेल आणि बारामती लोकसभेतला खडकवासला मतदारसंघ असेल, हे दोन्ही मतदारसंघ सुद्धा पुणे शहरामध्ये, पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात। असे पुणे शहरात येणारे 8 विधानसभा मतदारसंघ आहे। त्यातल्या आम्ही आमच्या याच्या अगोदर कोथरूडला आमचे आमदार होते, हडपसरला आमचे आमदार होते आणि जो कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघ जो 2 मतदारसंघ मिळून साधारण तो तयार झालाय, जो पुणे जुना भवानी आणि आताचा काही भागातला कसबा हा भाग मिळून जो पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ तयार झालाय त्यातही आमची ताकद चांगली आहे। तिथे आमचे 2 वेळा आमदार निवडून आलेले आहेत। नव्हे तर जो भाग हडपसरला काही जोडला गेला त्यातही सूर्यकांत लोणकर त्या ठिकाणी आमदार होते। कालांतराने परिस्थिती बदलली, युती आघाडी यातनं आम्ही पुढे जायला लागलोय। पण आमची जी संघटनात्मक बांधणी पुणे शहरामध्ये आहे, ज्या ज्या भागामध्ये आमचे शिवसेनेचे नगरसेवक आहेत, असे कोथरूडचा भाग असेल, कसबा मतदारसंघाचा भाग असेल, पुणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी, पर्वती असे मतदारसंघ आम्ही आमच्या पक्षाकडे मागणी केली आहे की पुणे शहरामध्ये विधानसभा लढत असताना हे मतदारसंघ शिवसेनेकडे असावेत, ज्या योगी आपले जास्तीत जास्त आमदार निवडून येतील। महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या प्रभागाचा, ते जरी पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातले असले तरी त्यांच्या प्रभागाचा काही भाग हा हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये येतो। आताच झालेली लोकसभा निवडणूक त्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी चांगल्या प्रकारे विजय प्राप्त केला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने चांगल्या प्रकारे काम करून दाखवलं म्हणून या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारचा या ठिकाणी 15,000चा लीड मिळालाय। त्या लीड चांगला आल्यामुळे आता अनेक इच्छुक वाढतील। प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी म्हणणार की हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, आम्ही म्हणणार आमचे तिथे मागच्या टर्म मध्ये महादेवांना बाबर आमदार होते त्यांच्यासाठी मिळावा। आता इतर अनेकही पदाधिकारी या ठिकाणी हडपसरमध्ये इच्छुक आहेत। जरी त्या ठिकाणी मागच्या टर्मला चेतन तुपे निवडून आले होते राष्ट्रवादीचे, पण त्यांना शिवसेनेने मदत केली होती म्हणूनच ते निवडून आले, नाहीतर त्यांनाही तो विजय इतका सुकर नव्हता। शिवसेनेच्या मदतीमुळे त्या ठिकाणी त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले। पण आता ते अजितदादा गटामध्ये गेलेले आहेत म्हणून शिवसेना अग्रणी मागणी करते की आमचे नगरसेवक तिथे जास्त आहेत, आमची संघटनात्मक बांधणी चांगली आहे, अनुभवी आमदार त्या ठिकाणी आहेत, त्यांना पुन्हा एकदा संधी मिळावी असा आग्रह आम्ही आमच्या पक्षाकडे केला। त्यांनी काही वक्तव्य केली तरी काल काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री, विद्यमान आमदार पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी काल माननीय उद्धव साहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, आम्ही एक महाविकास आघाडी म्हणून सर्व नेते मंडळी एकत्र निवडणूक लढवली। कोणाच्या सीट जास्त आल्या का कमी आला हा भाग नाही,
पण सर्वांची ताकद लागल्यामुळे 31 खासदार या महाराष्ट्रामध्ये निवडून आले. म्हणून कोणी थोरला नाही आणि कोणी धाकटा नाही, कोणी मधला नाही. सर्व नेते, सर्व पक्ष हे सारखे आहेत आणि एक संघानं एकत्रितरित्या आम्ही ह्या विधानसभेला सामोरं जाऊ असं पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी या ठिकाणी जाहीर केले. त्यामुळे कुठली गडबाजी, कोण मोठा कोण छोटा का कोण मध्यम, हा विषय कालच्या पत्रकार परिषदेनंतर समाप्त झालेला आहे. आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी लोकसभा निवडणूक झाली त्यातनं आम्हाला धंगेकरांना खासदार बनवण्यासाठी शिवसेनेनं हिरिरीने प्रयत्न केले की धंगेकर एकदा खासदार झाले की कसबा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला पहिल्यापासून राहिलेला आहे आणि तो पुन्हा एकदा शिवसेनेच्याच वाटेला यावा यासाठी हे प्रयत्न होते. पण लोकसभेत काही कारणास्तव पराभव झाला. पण तरी पण आमची मागणी आम्ही पक्षाकडे लावून धरली की कसबा मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद चांगली आहे, त्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार निवडून येऊ शकतो. म्हणून तो मतदारसंघ कसबा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला यावा ही मागणी आम्ही लावून धरलेली आहे.